फ्रेंड्स, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे शेअर मार्केटचा एक कोर्स. आणि तो कोर्स तुम्हाला मिळणार आहे अगदी फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे ज्याच्यासाठी तुम्हाला एक रुपया सुद्धा तुमच्या खिशातून द्यायचा नाहीये. म्हणजे जर तुम्ही विचार केला तर ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे, परंतु त्या संधीचा बेनिफिट कशा पद्धतीने घ्यायचा आहे हे तुमच्यावर आहे. ओके. म्हणतात ना, लक्ष्मी आली तर ती कुठल्याही रूपात येते आणि ती जायची म्हटली तर ती कुठल्याही रूपात जाते. ओके. तर firstly I would like to introduce myself. My name is Smita Patil and I have a 12 years of work experience in this sector. ओके. तर फ्रेंड्स, हा जो काही कोर्स आहे तर हा कोर्स अशा लोकांसाठी आहे की म्हणजे ज्या लेडीज आहेत. ओके. ज्या लेडीज आहे ज्यांना त्यांच्या ज्या खूप कॅपेबल आहेत, परंतु काही रिस्पॉन्सिबिलिटीजमुळे किंवा त्यांची लहान मुलं आहेत त्यांच्यामुळे त्यांना बाहेर जाणं शक्य नाही होते, तर त्यांना त्यांचा स्वतःचा अर्निंग त्या कमवू नाही शकत आहे. किंवा काही जे लोक आहेत की जे शिकलेले आहेत परंतु ते बेरोजगार आहेत, तर त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. किंवा ज्या लोकांचे स्वप्न अजूनपर्यंत पूर्ण नाही झालेले, मागचा बराचसा कालावधी त्यांचा वेस्ट गेलेला आहे, तर त्या लोकांसाठी ही आज तसं पाहायला गेलं तर ही सुवर्ण संधी आहे. आता हे तुमच्यावर आहे की तुम्हाला ह्या कोर्सचा बेनिफिट कशा पद्धतीने घ्यायचा आहे. ओके. तर मित्रांनो, तर सगळ्यात अगोदर आपण हे बघूया की शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय आहे. ओके. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज आपल्याला अवेअर असणं खूप गरजेचं आहे. मोस्ट ऑफ तर आपले मराठी बांधव जे आहेत तर त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगेन. तर त्या लोकांनी काय होतंय ना, शेअर मार्केटचं जर नाव घेतलं तर लोक डायरेक्ट म्हणतात की जर आपण म्हटलं की शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार का, तर त्यांच्या माइंडमध्ये सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो. हे बघा मित्रांनो, मी आज तुम्हाला जे काही मार्केटचं नॉलेज आहे त्याच्यातली मी सत्यता तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे मी रियालिटी तुमच्यासोबत मी डिस्कस करणार आहे. ओके. मला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे हिडन काहीच तुम्हाला ठेवायचं नाही. ऍक्च्युअल शेअर मार्केट हे नेमकं काय आहे ते मी आज तुम्हाला सांगणार. ओके. तर काय असतं, बरेच लोकांचा काही गैरसमज आहे किंवा मिसअंडरस्टँडिंग त्यांची अशी असते की शेअर मार्केट म्हटलं की अरे बापरे, नको नको, शेअर मार्केट म्हणजे तो एक जुवा आहे किंवा तो एक सट्टा आहे. ओके. परंतु मी तुम्हाला एक अगदी उघडपणे सांगेन, शेअर मार्केट हा कुठल्याही प्रकारे सट्टा नसून तो तुमच्या बुद्धिमत्तेचा गेम आहे. ओके. शेअर मार्केट हा कुठल्याही प्रकारचा सट्टा नसून तो एक तुमच्या बुद्धिमत्तेचा गेम आहे. आता हा सट्टा, जे लोक म्हणतायत ना की हा सट्टा आहे, तर त्या लोकांसाठी माझी एक रिक्वेस्ट आहे. ऍक्च्युली त्या लोकांसाठी मी असं सांगेल की शेअर मार्केट हा जो सट्टा आहे ना, तर याच्यामध्ये सेगमेंट वाईज कामं चालतात. तर फ्युचर अँड ऑप्शन म्हणून जी सेगमेंट आहे, तर त्या सेगमेंटमुळे लोक याला सट्टा म्हणतात. परंतु इक्विटी नावाची जी सेगमेंट आहे तर त्याला आपण सट्टा म्हणू नाही शकत. तर त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन मी तुम्हाला माझ्या नेक्स्ट लेक्चरमध्ये मी सांगणार आहे. ठीक आहे. तर इन शॉर्ट, शेअर मार्केट हा कुठलाही सट्टा नसून तो एक बुद्धिमत्तेचा गेम आहे. ज्याची बुद्धी चालली त्याने ते जिंकलं. आता तुम्ही त्याला सट्टा म्हणून बघता आहे की अर्निंग म्हणून बघता आहे, हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड करतं. ओके. याच्यामध्ये तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करू शकता, शॉर्ट टर्म करू शकता. तर चॉईस ही तुमच्यावर आहे. सट्टात जर खेळायचं असेल तर मी तुम्हाला एकदम क्लिअर कट सांगते. तर जर तुम्हाला सट्टा म्हणजे फ्युचर अँड ऑप्शनच करायचं असेल तर बाबांनो, मार्केट तुमच्यासाठी नाही. जे पैसे आहेत ते तुम्ही तुमच्याकडे राहू द्या आणि भविष्यात तुम्हाला ते कामात येतील किंवा तुमच्या मुलांच्या फोरकास्टसाठी तुम्हाला ते कामात येतील. सट्टा म्हणून तुम्ही बघणार असाल, फ्युचर अँड ऑप्शन मध्येच ट्रेड करायचे असतील तर ही फील्ड तुमच्यासाठी नाही. जर तुम्ही एक अर्निंग म्हणून मार्केटकडे बघत असाल तर तुम्ही याच्यामध्ये एंट्री करा, अदरवाईज एंट्री न करता आयुष्य अगदी चांगल्या पद्धतीने मोज बजेट जगलं तरी चालेल. पण ज्या बांधवांना याच्यामध्ये अर्निंग करायची आहे तर त्यांच्यासाठी मार्केट आज मी त्या लोकांसाठी आज मी इथे आलेली आहे.
आता रियालिटी अशी आहे की मी पण या सेगमेंटमध्ये हे पहा, माझ्या तरी मते पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही, तशाच पद्धतीचा हा विषय आहे. ओके. अप अँड डाऊन्स हे कुठे नाहीये, प्रत्येक फील्डमध्ये अप अँड डाऊन्स हे आहे. ओके. म्हणजे प्रॉफिट आणि लॉस हा सगळ्या याच्यात आहे, कुठे नाहीये. मला सांगा तुम्ही कुठे नाहीये. जर आपण बरेचसे लोक, जर समजा एक इन जनरल लाईफचं जर आपण उदाहरण घ्यायचं ठरवलं, तर त्याच्यामध्ये कसं असतं, जर समजा तुम्ही एक क्लॉथचं शॉप टाकलं किंवा क्लॉथचा तुम्ही बिझनेस टाकला. ओके. तर क्लॉथचा बिझनेस टाकल्यानंतर मला एक सांगा, 10 लाखांची इन्व्हेस्टमेंट तुम्ही त्याच्यामध्ये केलेली आहे. ठीक आहे. तर ते 10 लाखाची इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी जे कॅपिटल तुम्ही त्याच्यात गुंतवलेलं आहे, तर काही तुम्ही माल भरला असेल, काही मार्केटिंगसाठी लावले असतील, किंवा काही ते दुकान ते शॉप तुमचं अट्रॅक्टिव्ह दिसावं म्हणून त्याच्यासाठी तुम्ही काही एक्सपेन्सेस त्याच्यासाठी खर्च केलेले असतील. बरं, तुम्ही 10 लाख रुपये त्याच्यामध्ये टाकले, पण याची काय गॅरंटी आहे की गिराईक येईलच, याची गॅरंटी नाहीये. बरोबर. गिराईक समोरून येईलच किंवा ते दुकान 100% चालेलच, याची गॅरंटी नाही. म्हणजे इन शॉर्ट काय झालं, तोही एक प्रकारचा सट्टाच झाला. ओके. फक्त शेअर मार्केटमध्ये आपण जो सट्टा घेतो आहे, तर त्याच्यामधला प्रॉडक्ट असणार आहे शेअर्स, आणि तुम्ही शॉपच्या क्लॉथच्या दुकानामधला आपला जो काही प्रॉडक्ट आहे तो तुमचा असणार आहे कपडे. ओके. एवढाच डिफरन्स आहे. तुम्ही जी ट्रेडिंग करणार आहात, तर त्याच्यामधला प्रॉडक्ट असणार आहे क्लॉथ्स, आणि त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग करणार आहे ती ऑफलाईन करणार आहे, आणि आपण शेअर मार्केटमध्ये जी ट्रेडिंग करतो तर ती ऑनलाईन ट्रेडिंग करत असतो. तर त्याच्यामध्ये प्रॉडक्ट असतं शेअर्स. ओके. आणि तरी पण अजून आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया. जर आपण शेतकऱ्यांचंच घेतलं, आपले जे शेतकरी बांधव आहेत, तर शेतकरी ज्यावेळेस त्यांचा माल पिकवतात, तर माल पिकवल्यानंतर म्हणजे समजा त्यांनी कांद्याचं पीक त्यांनी शेतामध्ये रोवलंय. बरोबर. तर कांद्यांचं पीक घेतलं, परंतु कांदे त्यांनी अगदी पेस्टिसाइड्स वगैरे टाकून अगदी त्या पिकांना भरपूर म्हणजे सगळं काही त्याचं संगोपन करून आणि भरीव त्याचा माल तयार झाला. परंतु माल तर खूप छान झाला, अगदी केअर घेऊन त्या शेतकऱ्याने बिचाराने जीव तोडून मेहनत घेतलेली असते, आणि जीव तोडून मेहनत घेतल्यानंतर त्याचा माल आता कृषी उत्पन्न समितीमध्ये तो विकायला आला, पण त्या मालाला भाव मिळेलच याची काही गॅरंटी. सो ती पण गॅरंटी नाही. म्हणजे तोही एक प्रकारे सट्टाच झाला. बरोबर आहे की नाही. सो तर मला सांगायचा उद्देश असा आहे की तुम्ही कुठलेही कोणताही बिझनेस टाका किंवा काहीही करा, त्याच्यात ट्रेडिंग ही चालूच असते. फक्त तुम्ही ऑफलाईन करतात आणि आपण इलेक्ट्रॉनिकच्या फॉर्मॅटमध्ये ही ट्रेडिंग आपली चालू असते. ओके. तर ज्यांना अर्निंग करायची असेल, ज्यांना आपले ड्रीम्स कम्प्लीट करायचे असतील, तर त्यांच्यासाठी शेअर मार्केट हे अतिशय चांगलं असं माध्यम आहे. ओके. आणि हा मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी, ही एकमेव अशी फील्ड आहे की ज्याच्यामध्ये आपण अगदी कमी वेळात जास्तीत जास्त अर्निंग आपण करू शकतो. म्हणजे कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अर्निंग आपल्याला करायची असेल, तर हे एकमेव माध्यम आहे की शेअर मार्केटच्या थ्रू आपण याच्यामध्ये अर्निंग कमी वेळामध्ये आपण अर्निंग करू शकतो, आणि आपल्या स्वप्नांना एक उजाळा देऊ शकतो, किंवा आपले स्वप्न आपण शेअर मार्केटच्या माध्यमातून ही पायरी चढून किंवा ही शेअर मार्केटची सीडी चढून आपण आपले स्वप्न जे काही आहे ते आपण करू शकतो, पूर्ण करू शकतो. ओके. आता तुम्ही वॉरेन बफेटचं नाव ऐकलं असेल. ही इज अ बिग एंटरप्रिनर्स. ओके. तर वॉरेन बफेट्स काय म्हणतात की द मोर यू लर्न द मोर यू अर्न. ओके. तर त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही जितकं जास्तीत जास्त लर्निंग करणार, तेवढं तुम्ही जास्तीत जास्त प्रॉफिट हा कमवणार. पण हा एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही एंट्री करणार असाल, तर पूर्णपणे नॉलेज घेतल्याशिवाय ह्या क्षेत्रामध्ये एंट्री करू नका, ही माझी तुम्हाला कळकळून विनंती आहे. ओके. जर तुम्हाला आधी पूर्णपणे नॉलेज घ्या, तरच ह्या क्षेत्रामध्ये एंट्री करा.
अदरवाईज ब्लाइंडली एंट्री ह्या क्षेत्रामध्ये करू नका. आधी पूर्णपणे नॉलेज घ्या आणि मगच तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये ट्रेडिंग करण्यासाठी उतरा. ओके. तर आता तुम्हाला जर आपण फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक मी सांगते. समजा आपण फिक्स डिपॉझिट केलं, ठीक आहे. याच्यामध्ये काय असतं, आपण कुठल्याही तर सगळ्यात अगोदर आपण हे बघूया की शेअर मार्केट म्हणजे हे नेमकं काय आहे. ठीक आहे. तर शेअर मार्केट इज द बेस्ट बिझनेस फायनान्शियल ट्रेडिंग प्लॅटफॉर्म. ओके. तर शेअर मार्केट हे काय आहे? शेअर मार्केट हे सर्वोत्कृष्ट व्यवसायाचे आर्थिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे. सर्वोत्कृष्ट व्यवसायाचे आर्थिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म हे आहे. ओके. तर ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय असतं? ट्रेडिंग म्हणजे देवाणघेवाण. तर ती देवाणघेवाण कशाची असते? देवाणघेवाण ही शेअर्सची असते. ओके. तर चांगलं जर बघायला गेलं ना फ्रेंड्स, तर याच्यामध्ये आपण शेअर मार्केटमध्ये अगदी नवीन नवीन वेगळ्या वेगळ्या कंपनीज मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट ही करू शकतो. ओके. तर जेव्हा आपण एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, तर अगोदर आपल्याला सगळ्यात अगोदर त्याचा ब्रँड लक्षात घेणं गरजेचं आहे. तो किती वेल रेप्युटेड आहे, तर किती म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड काय आहे. आपण फॉर एक्झाम्पल आता मार्केटमध्ये खूप सारे सेगमेंट्स आहेत, म्हणजे काही बँकिंग सेगमेंट आहे. सेक्टर्स जर आपण बघितले तर बँकिंग आहे, फार्मास्युटिकल आहे, IT आहे, त्यानंतर ऑइल अँड गॅस आहे, कोल अँड मायनिंग आहे. सो मेनी सेक्टर्स याच्यामध्ये एंट्री यांनी केलेली असते. ठीक आहे. तर त्याच्यामधून आपण कोणता सेक्टर चॉईस करतो आहे हे पूर्णपणे त्याच्यावर डिपेंड असतं. तर त्याच्या अगोदर जे एक मुद्दा माझा महत्वाचा राहिला, तर तो मुद्दा असा आहे की जे लोक म्हणतायत की ज्या लोकांना हेच माहिती नाहीये शेअर मार्केट, म्हणजे जे लोक म्हणतायत की शेअर मार्केट हा सट्टा आहे आणि मला तो नको आहे, तर तर मित्रांनो तुमच्यासाठी एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे, तर तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की इन जनरल डेली लाईफ मध्ये तुम्ही जे काही प्रॉडक्ट्स वापरता आहेत, तर त्याचा भाव हा शेअर मार्केट डिसाईड करतं. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही रोज अगदी सकाळी उठल्यापासून जे जे प्रॉडक्ट्स तुम्ही वापरताय, ते प्रॉडक्ट्स कोणते कोणते. फॉर एक्झाम्पल तुम्ही मॉर्निंगला उठलात, तर सगळ्यात अगोदर आपण काय करतो? ब्रश युअर टीथ, राईट. तर जो पेस्ट वापरताय, तर ते कोलगेट कंपनीचा फॉर एक्झाम्पल पतंजली आहे. तर त्याचे रेट्स, त्या कंपनीचं रजिस्ट्रेशन पण आपल्या मार्केटमध्ये आहे. त्यानंतर आपण जी भाजीला फोडणी देतोय, तर त्यामध्ये आपण यूज करतो टर्मरिक आहे, कॉटन आहे, सॉरी टर्मरिक पावडर आपण यूज करतो, जिरा आहे, ऑइल आहे. ओके. तर त्याचं जे काही भाव आहे, तर ते कोण डिसाईड करते? शेअर मार्केट डिसाईड करते. आपण जे क्लॉथ्स वेअर करतोय, तर त्याच्याही कंपनीज याच्यामध्ये असतात. त्यानंतर आपण याच्यामध्ये काही ज्या लेडीज आहेत, तर त्या गोल्ड अँड सिल्वरचे जे ऑर्नामेंट्स त्या यूज करतायत, तर त्याचे भाव कोण डिसाईड करताय? तर त्याचं भाव शेअर मार्केट करताय. तर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. म्हणजे एकंदरीत जे लोक असं म्हणतायत की शेअर मार्केट हा सट्टा आहे, परंतु ते सुद्धा अगोदर मार्केट सोबत इन जनरल लाईफ मध्ये कुठेतरी ते जोडले गेलेले आहेत. पण त्यांना ते नाही माहिती, फक्त त्यांना त्यांचं माइंडसेट एकच चालतोय की अरे हा तर एक सट्टा आहे, नको नको. तर त्यांच्यासाठी खास हा एक इम्पॉर्टंट मुद्दा मी त्यांना म्हणला. ठीक आहे. तर फ्रेंड्स, जर समजा तुम्हाला मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर याच्यामध्ये वेगळे वेगळे सेक्टर्स असतात. फॉर एक्झाम्पल बँकिंग आहे, ऑइल अँड गॅस आहे, कोल अँड मायनिंग आहे, असे खूप सारे सो मेनी फार्मास्युटिकल्स आहेत, असे सो मेनी सेक्टर्स याच्यामध्ये असतात. ओके. तर फ्रेंड्स, जर समजा तुम्हाला तुमच्याकडे समजा इन्व्हेस्टमेंट अमाऊंट 1 लाख रुपीज आहे. ओके.
तर 1,00,000 रुपीज आहे. तर तुम्ही काय करता, ती काय करणार, एक बँक चॉईस करणार. ओके. आता तसं पाहायला गेलं तर बँकेत आपण ज्यावेळेस जातोय, तर आपल्या समोर खूप साऱ्या बँक्स आहेत, नॅशनलाइज आहेत, प्रायव्हेट आहेत, PSUज आहेत. म्हणजे तर त्याच्यामध्ये काय होतं, फॉर एक्झाम्पल स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, त्यानंतर बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, युनियन बँक आहे, कॅनरा आहे. तर अशा खूप साऱ्या ज्या काही बँक आहेत, तर त्याच्यातून आपण एक बँक चॉईस करतो आणि आपली जी गुंतवणूक अमाऊंट आहे किंवा इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आपल्याला जी 1,00,000 रुपीज आपल्याकडे आहे, तर आपण काय करतो, ती 1,00,000 रुपीज ती अमाऊंट घेतो आणि बँकेत जातो. बँकेत गेल्यानंतर ती अमाऊंट बँकर्सला देतो आणि त्यांना आपण काय सांगतो, हे 1,00,000 रुपये घ्या आणि आम्हाला इन्व्हेस्टमेंट, तुम्ही आम्हाला फिक्स डिपॉझिटच्या स्वरूपामध्ये इन्व्हेस्टमेंट तुम्ही करून द्या. ओके. मग ते काय करतील, 1,00,000 रुपये तुमचे घेतील आणि 1,00,000 रुपये घेतल्यानंतर इन 1,00,000 रुपये घेतल्यानंतर ते काय करतील, व्याजाच्या स्वरूपामध्ये 6.5 किंवा 7% म्हणजे समजा 1,00,000ला 650 ते 700 पर्यंतला तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट ते लोक देतात. पण म्हणजे त्या 1,00,000ला तुम्हाला फिक्स 650 ते 700 रुपयांपर्यंत ते देऊन मोकळे होतात. ओके. आणि हा महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा तोच फंड ते यूज कुठे करतात, इंटरनली बँकेचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन हे ह्या शेअर मार्केटच्या प्लॅटफॉर्मवरती ऑलरेडी झालेलं असतं आणि ते कुठेतरी ते तुमच्या पैशाचा उपयोग इंटरनली त्यांचंही रजिस्ट्रेशन असल्यामुळे शेअर मार्केटमध्ये पण ते थोडेफार त्यांचं अर्निंग करून ते आपल्याला देत असतात. ओके. तर आता ह्या खूप हिडन गोष्टी आहेत. ओके. पण जर तुम्ही फिक्स डिपॉझिट न करता जर तुम्ही त्याचे शेअर्स घेतले, तर त्याच्यामध्ये काय होईल, तर जर तुम्ही एका स्पेसिफिक स्ट्रॅटेजीच्या थ्रू त्या शेअर्सची गुंतवणूक तुम्ही केली, तर त्याच्यात काय होईल, तर त्याच्यामध्ये एक तर तुम्हाला प्रॉफिट मिळेल. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचे जे शेअर्स घेतलेले तुम्ही असाल, समजा तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्स तुम्ही घेतले, तर अगोदर तर तुम्हाला प्रॉफिट मिळणार आणि सेकंड म्हणजे त्या 1,00,000ला मिळणारा स्ट्रॅटेजीच्या थ्रू मिळणारा प्रॉफिट हा तुम्हाला असं मिळेल एक, आणि त्याच्यानंतर जो डिव्हिडंड मिळेल तो वेगळा असणार आहे. म्हणजे तुम्ही दोन प्रकारे त्या 1,00,000च्या गुंतवणुकीवरती अर्निंग तुम्ही करू शकता. ओके. आता डिसिजन तुमचा आहे की तुम्हाला कशा पद्धतीने मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे. आता जेव्हा मी एंट्री केली होती मार्केटमध्ये, तर तेव्हा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरची किंमत होती ओनली 148 रुपीज. किती होती, फक्त 148 रुपये. आणि आजच्या डेटला त्या शेअरची किंमत आहे, त्याचा हाय लागून गेलेला आहे 1,232 अप्रॉक्स. ओके. तर म्हणजे बघा, 148ला जर आपण ते शेअर्स घेतले असते, तर आज आपल्याला किती सुंदर रिटर्न्स त्याच्या मागे मिळाले असते. तर बघा, तुम्ही 1,000 जरी शेअर्स राहिले असते, तर तुमची मुद्दल रक्कम, मूळ रक्कम जी टाकलेली होती, ती अगदी दुप्पट तिप्पट चौपट तुमची होऊन गेली असते. ओके. तर म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की तुम्ही FD करायला घाबरत नाहीये. जे पैसे तुम्ही फिक्स डिपॉझिट बँकेमध्ये ठेवायला तुम्ही घाबरत नाहीये, मग त्याचे शेअर्स घ्यायला तुम्ही का घाबरता, बरोबर. उलट त्या FD पेक्षा मार्केट तुम्हाला नक्कीच चांगल्या पद्धतीने रिटर्न्स हे देणार आहे. ओके. तर फ्रेंड्स, आजचा ठीक आहे, तर आजचं लेक्चर इथपर्यंतच होता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला जर बघायचे असतील तर अगोदर सबस्क्राईब करा. अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.